एनआयए प्रमुख सदानंद दातेंकडून बैसनन खोऱ्याचा सलग 3 तास आढावा। दहशतवाद्यांनी वापरलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्यांचीही तपासणी। वेगाने तपास सुरू। वीस आणि 21 तारखेला पाऊस पडल्यानं आणि पर्यटकांची संख्या कमी असल्यानं 22 तारखेला दहशतवाद्यांकडून हल्ला। एनआयएच्या तपासात माहिती उजेडात। पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माझाच्या हाती। हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद। पाकमधील सूत्रधारांकडून दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख। भारतीय वायुदलाकडून आक्रमक होण्याच्या भीतीने पाकिस्तानची पळता भुई। भारतीय सीमांवर पाकिस्तानकडून एअर डिफेन्स सिस्टीम तैनात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन। तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं पाकिस्तानला आवाहन। तर भारतासोबतचा वाढता तणाव रोखण्यासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे मदतीची याचना। एनआयएकडनं जम्मू काश्मीरमध्ये हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआयच्या प्रमुखाची नियुक्ती। बिथरलेल्या पाकिस्तानची नसती उठाठेव अधोरेखित। पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। सैन्याचं मनोधैर्य खचेल असे प्रयत्न न करण्याची तंबी। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एलओसी जवळील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण। विद्यार्थ्यांना दिले बचावाचे धडे। तर जम्मूच्या सीमा भागातील बंकर्सची साफसफाई। भारतीय कलांचा जगभरात विस्तार करायचा। पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा निर्धार। वेव्ह समिटसाठी मनोरंजन क्षेत्रातले दिग्गज मुंबईमध्ये दाखल। 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर मुंबईतल्या हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना। तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर। अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडची 3 खाती नापास। पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा लोकार्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।